नमस्कार मित्रांनो, 5 मिनिट इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण आजचे 24 वाक्य बघणार आहोत। आजचे 24 वाक्य थोडेसे सिक्वेन्समध्ये आहेत, जेणेकरून आपल्याला काहीतरी समजण्यामध्ये मदत होईल मित्रांनो। तर पहिलं वाक्य आहे, माझ्या गोष्टीचे नाव आहे सिंह आणि उंदीर। माय स्टोरी नेम इज द लायन अँड द माऊस। माय story name is the lion and the mouse। एके दिवशी सिंह जंगलामध्ये झोपला होता। One day the lion asleep किंवा त्याला स्लेप पण म्हणू शकता तुम्ही। One day the lion asleep in the jungle। जंगलच्या ऐवजी तुम्ही वूड पण म्हणू शकता किंवा फॉरेस्ट पण म्हणू शकता। One day the lion asleep in the jungle। एक लहानसा उंदीर आला। A tiny mouse came। एक म्हणजे लहानसा म्हणजे या ठिकाणी स्मॉल पण चालेल, पण आपण टायनी शब्द वापरलाय। टायनी म्हणजे पण लहान। A tiny mouse came आणि सिंहाच्या अंगावर खेळू लागला। And started playing on the lion। On the body of the lion असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो, परंतु आपण फक्त आपल्याला स्पीकिंगसाठी ग्रामॅटिकल कन्सेप्ट न जास्त पाहता आपण स्पीकिंगवर फोकस करतोय। अँड स्टार्टेड प्लेइंग ऑन द लायन म्हणजे आपल्याला अर्थ लागला पाहिजे। सिंहाला जाग आली। सिंहाला जाग आली। द लायन बिकेम वोक अप। द लायन वोक अप असं म्हणूया आपण। दोन वर्ब घेण्यापेक्षा द लायन वोक अप। वेक अप चा भूतकाळ आहे मित्रांनो। वेक अप म्हणजे लवकर उठणे। वोक अप म्हणजे झोपेतून उठणे। वेक अप म्हणजे झोपेतून उठणे। वोक अप म्हणजे झोपेतून उठला। म्हणजे सिंहाला जाग आली। द लायन वोक अप। पुढचं, आणि तो उंदराला म्हणाला, तू माझी झोप मोडली। And he said to the mouse, you woke up me। And he said to mouse, you woke up me। You woke up me। तू माझी झोप मोडली म्हणजेच तू मला जागे केले। You woke up me। आता मी तुला खाणार। Now I will eat you। Now I will eat you। Now I will eat you। उंदीर घाबरला। The mouse scared। माउस स्केअर्ड। स्केअर म्हणजे घाबरणे आणि स्केअर्ड म्हणजे घाबरला। द माउस स्केअर्ड आणि म्हणाला, कृपया मला जाऊ द्या। कृपया मला जाऊ द्या। अँड सेड प्लीज लेट मी गो। प्लीज लेट मी
go and said, please let me go. मी तुम्हाला एक दिवस नक्की मदत करेन. I will help you one day surely. I will help you one day surely. किंवा I will help you someday surely, म्हणजेच कधीतरी, एक दिवस या अर्थाने. I will help you one day surely. उंदीर याचना करू लागला. The mouse was begging. The mouse was begging. तर बेग हे वर्ब आहे मित्रांनो. बेग म्हणजे याचना करणे. बेगचा अर्थ भीक मागणे पण होतो, पण या ठिकाणी याचना करणे असा पण होतो. द माऊस वॉज बेगिंग. किंवा उंदराने याचना केली असं जर असेल तर द माऊस बेग्ड. द माऊस बेग्ड असं म्हणू शकतो आपण. उंदराने याचना केली. पण आपण म्हटलंय उंदीर याचना करू लागला म्हणजे उंदीर याचना करत होता. द माऊस वॉज बेगिंग. सिंह हसला आणि म्हणाला. द लायन लाफ्ड अँड सेड. The lion laughed and said, तू तर लहान आहेस. तू तर लहान आहेस. You are such a small. किंवा टायनी. इतकुसा आहेस म्हणजेच टायनी. You are such a small. आणि तू माझी कशी मदत करणार. And how will you help me. And how will you help me. And how will you help me म्हणजेच तू माझी कशी मदत करशील. How will you help me. सिंह हसला आणि त्याने उंदराला घरी जाऊ दिले. The lion laughed and he allowed the mouse to go home. The lion laughed and he allowed the mouse to go home. The lion laughed and he allowed the mouse to go home. किंवा he let the mouse go home असं पण म्हणू शकतो आपण. काही दिवसानंतर. A few days later. किंवा after some days. दोघांपैकी काही म्हणू शकता. A few days later किंवा after some days. सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. The lion caught in a hunter's net. The lion caught in a hunter's net. hunter's net म्हणजे शिकाऱ्याच्या जाळ्यात. एका शिकाऱ्याच्या जाळ्यात. A hunter's net. लायन अडकला. The lion caught. या ठिकाणी caught म्हणजे अडकला या अर्थाने आपण वापरले. तो जाळ्यातून बाहेर निघू शकत नव्हता. He couldn't get out of the net. तो म्हणजे या ठिकाणी the lion असं म्हणू शकतो आपण. The lion couldn't
गेट आउट ऑफ द नेट. जाळ्याच्या बाहेर तो निघू शकत नव्हता. गेट आउटचा अर्थ आहे मित्रांनो बाहेर पडणे. म्हणून तो जोरजोरात आरोळी मारू लागला. So that he was roaring loudly. So that he was roaring loudly. He started roaring loudly असं पण म्हणू शकता. He roared loudly असं पण म्हणू शकता. So that he was roaring loudly. उंदराने सिंहाचा आवाज ऐकला. The mouse heard the voice of lion. The mouse heard. Hear चा भूतकाळ आहे heard. The mouse heard the lion's voice. किंवा या ठिकाणी साऊंड पण म्हणू शकता तुम्ही. The mouse heard the sound of lion असं पण म्हणता येईल किंवा व्हॉइस पण म्हणू शकता. The mouse heard the lion's voice. आणि जाळ्याकडे धावला. And ran, धावला म्हणजे ran to net. जाळ्याकडे धावला and ran to net. उंदराने आपल्या दातांनी जाळे कुरतडले. The mouse cut the net with his teeth. कटच्या ऐवजी आपण चिवड असं पण म्हणू शकतो. चिव म्हणजे चावणे किंवा कुरतडणे. पण आपण सोपा शब्द घेऊया. The mouse cut the net with his teeth. आणि सिंहाची सुटका झाली किंवा केली. And the lion was free. किंवा and the lion became free. इथं वॉचच्या ऐवजी आपण became पण घेऊ शकतो. became म्हणजे होणे म्हणजे सुटका झाली या अर्थाने. and the lion was free. 24 नंबरचं वाक्य आहे. त्या दिवसापासून उंदीर आणि सिंह मित्र झाले. From that day the mouse and the lion became friends. From that day the mouse and the lion became friends. From that day म्हणजे त्या दिवसापासून. The mouse उंदीर आणि and सिंह the lion झाले became मित्र friends. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचे 24 वाक्य आपण एका सिक्वेन्सने बनवले होते जेणेकरून एक स्टोरी तयार होईल आणि आपल्याला मागचं आणि पुढचं वाक्य लक्षात ठेवण्यासाठी सोपं होईल. तर मित्रांनो जर तुम्हाला तोडकं मोडकं ब्रोकन इंग्लिश येत असेल ज्याला आपण ब्रोकन इंग्लिश म्हणू शकतो तर तुम्ही ही स्टोरी पुन्हा पुन्हा वाचा आणि म्हणून बघा आणि सिक्वेन्सने म्हणून बघा. तुम्ही शब्द थोडे मागे पुढे झाले तरी चालेल पण ही स्टोरी तुम्ही आरशासमोर रोज 10 मिनिटं म्हणण्याचा प्रयत्न करा. ती स्टोरी तुमची पाठ होईल आणि मग तुम्हाला बोलण्याचा कॉन्फिडन्स येईल मित्रांनो. जसं आपण रीडिंग केल्याने आपली रीडिंग सुधारते त्याच्यानंतर आपण ऐकल्याने आपली श्रवण क्षमता सुधारते तसंच बोलल्याने स्पीकिंगची प्रॅक्टिस केल्याने आपलं जे इंग्लिश स्पीकिंग आहे ते सुधारतं. तर मॉरल ऑफ द स्टोरी मित्रांनो या ठिकाणी या गोष्टीचा बोध काय आहे
अ काइंडनेस इज नेवर वेस्टेड. म्हणजे दयाभावनेने कुठलंही काम केलेलं असेल आपण तर ते कधीही वाया जात नाही. अ काइंडनेस इज नेवर वेस्टेड. बिकॉज फ्रेंड्स, स्मॉल ॲक्ट ऑफ काइंडनेस कॅन मेक अ डिफरन्स अँड हॅव अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन द वर्ल्ड. तर आपण कधीही जर एखादं दयाभावनेने काम केलेलं असेल तर त्याचा चांगलाच परिणाम होत असतो मित्रांनो. तर अशा पद्धतीने आय होप दॅट you will understand today's sentence well. So we will meet in the next video. Thank you.